उद्याचा सूर्योदय महाराष्ट्रासाठी एक नवी राजकीय पहाट घेऊन येणार आहे। अजितदादांच्या राजकीय वारशाची जबाबदारी आता सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर येणं जवळपास निश्चित झालंय आणि खुद्द छगन भुजबळांनीच या ऐतिहासिक शपथविधीचे संकेत दिलेत। बारामतीचा गड आणि राज्याचं उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार कशा सांभाळणार आणि उद्याच्या मुंबईतील बैठकीत नेमकं काय घडणार आहे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका पाठोपाठ एक मोठ्या घडामोडी घडतायत आणि त्यातील सर्वात मोठी बातमी म्हणजे उद्या राज्याला नवे उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अजितदादांच्या अकस्मित जाण्यानंतर रिकाम्या झालेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार या प्रश्नाचं उत्तर आता सापडल्याचं चित्र आहे। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उद्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची दाट शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जी हालचाल सुरू आहे आणि नेत्यांच्या ज्या गुप्त बैठका सुरू आहेत त्यावरून हे स्पष्ट होत आहे की पक्षानं आपलं मन बनवलं आहे। सुनेत्रा पवार यांनीच आता पक्षाची आणि सत्तेची धुरा सांभाळावी यावर पक्षात जवळपास एकमत झालं असून उद्याच्या बैठकीत केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचं आता बोललं जात आहे। उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीचा मुख्य उद्देश मुळात विधिमंडळ गटनेता निवडणं हा आहे। अजितदादा हे विधिमंडळ पक्षनेते होते, त्यांच्या जाण्यानं ती जागा रिक्त झाली आहे। पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या मते सध्याच्या परिस्थितीत पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पवार कुटुंबातीलच व्यक्ती नेतृत्वस्थानी असणं गरजेचं आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आघाडीवर असून इतर कोणत्याही नावाचा सध्या तरी विचार सुरू नाहीये। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। भुजबळांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट संकेत दिलेत की शो मस्ट गो ऑन, राज्याचा कारभार थांबता कामा नये। त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलंय, जर उद्याच्या बैठकीत आमदारांचं एकमत झालं तर उद्याच्या उद्याच राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडू शकतो। भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं असं विधान करणं म्हणजे पडद्यामागे सर्व काही आधीच ठरलं असल्याचं हे चिन्ह आहे। सुनेत्रा पवार यांनी जर उद्या शपथ घेतली तर महाराष्ट्राच्या इतिहासात त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील। अजितदादांच्या पश्चात सहानुभूतीची लाट आणि पक्षातील अंतर्गत स्थैर्य टिकवणं या दोन्ही गोष्टींचा विचार करून महायुतीने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा या नावाला सहमती असल्याचं समोर येत आहे। उद्याच्या दिवसभरात मुंबईत वेगवान घडामोडी घडतील। सकाळी आमदारांची बैठक, दुपारी राज्यपालांची भेट आणि संध्याकाळी शपथविधी असा हा संभाव्य कार्यक्रम असू शकतो। त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आता सुनेत्रा पवार यांची एंट्री होणार हे आता काळ्या दगडावरची रेष मानली जात आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तर मुंबईकडे कूच करण्यास सुरुवात केली असून उद्या मंत्रालय आणि पक्ष कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। एकीकडे अजितदादांना गमावल्याचं दुःख आणि दुसरीकडे नव्या नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षा अशा वातावरणात उद्याचा दिवस उजाडणार एवढं नक्की। तुम्हाला काय वाटतं, उद्या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री मिळतील का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची बातमी जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।